श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, असेच आध्यात्मिक आणि स्वामींचे प्रेमळ गोड संदेश प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, स्वामी समर्थांना तुम्ही एकच प्रार्थना करा. हे समर्था, तुझ्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केला आहे. आता सुख आले तरी श्री स्वामी समर्थ आणि दुःख आले तरी श्री स्वामी समर्थ. संकट आले तरी श्री स्वामी समर्थ. आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ. बस मला या भावनेवर स्थिर कर. तू माझा गुरु आहेस, आई आहेस, पिता आहेस. मला नक्कीच मार्गदर्शन कर. स्वामीराया, मला तुझ्या चरणी जागा दे. हीच तुझ्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्ही स्वामी भक्त असाल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक करा. आणि मित्रांनो, मी स्वामींचरणी एकच प्रार्थना करील की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. ही स्वामींचरणी प्रार्थना. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा. इथूनच स्वामी लीला सुरू होते. इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकवते. काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं ते कसं होईल, हे शक्य आहे का. पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास असायला हवा. आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं. कुणाशीही काही बोलू नये. अशा यावेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहीत असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्याला अस्वस्थतेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकावयास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग आहे. स्वामी महाराजांनी तुम्हा आम्हा सर्वांसह सर्व मानव जातीसाठी जो माझी अनन्य भक्तीच्या भावनेने सेवा करेन त्याचा संपूर्ण जीवनाचा योग्य क्षण मी चालवेन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हम गया नहीं, अभी जिंदा है. ही वाणी स्वामींनी दिलेली आहे. स्वामींनी हे अभयवचन दिलेले आहे. जेव्हा जेव्हा आपले मन खचून जाईल, आपले चंचल मन नकारात्मक बडबड करेल ना, तेव्हा तेव्हा त्याच्या आजच्या स्वामी लीलेची आठवण करून द्यायची आणि न हारता न खचता माझे यश निश्चित आहे हा अतूट अभेद्य विश्वास ठेवून आपले प्रामाणिक प्रयत्न कर्म करत राहायचे आहे. ज्या वेळेला आपण अंतर्बाह्य शुद्ध होतो ना, तेव्हाच त्या प्रचंड शक्तीचा आपल्या ठिकाणी अथांग साठा होतो. गुरुदत्त हे नाव मुखात येऊन त्या ठिकाणी चित्त गुंगून जाते. आपले जे जे काही आहे तसे पाहायला गेले तर ते आपले नाही, पण त्याचे स्थान त्या चित्तामध्ये आपोआपच येऊ लागते. ही स्थिती वाढवायची असेल तर काही संयोजन आणि विशिष्ट प्रकारचा स्वार्थ सोडून सद्गुरूंच्या कृपाक्षेत्रात या दत्त नामाची ज्योत तेवत असते. परंतु त्याकडे ते आपले नाही असे न पाहता त्याचे ज्ञान प्राप्त करावे. मात्र त्यासाठी थोडा धीर हवा. त्यात ते स्मरण चित्तांत जकडून टाकले पाहिजे आणि अनुभूतीपर्यंत आलेले कष्टमय सेवा ही या दृढतेची कास धरून हळूहळू एके ठिकाणी नेम धरून मूळ भक्तीचे मर्म व आपल्या स्वतःच्या स्वधर्म जाणून घेऊन या जन्माचे मर्म ओळखण्याची तयारी हवी. ही तयारी म्हणजेच कोणतेही श्रम न करता अनुभूतीमधल्या स्थिर आसन आणि स्थिर मन याची क्रिया प्रक्रिया लक्षात घेऊन पुढे वाढवावे. अनुभूतीच्या मार्गाने आणि दृढ निश्चयाने आसन स्थिर करून मनाची बैठक घालून ज्या वेळेला शरीराला स्थिरता प्राप्त करून दिली जाते तेव्हा त्यातून एक महान ज्ञान सविस्तर सांगितले जाते. आणि यासाठी दृढतेची कास धरून त्याच्यावर प्रचंड गाढ विश्वास ठेवून हा आनंदाचा साठा दत्त या नामाने तुम्हाला त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवेल. आणि मग तुम्हाला आरामाची गरज भासणार नाही. तुम्ही नक्की स्वामी सेवेत असाल. जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय खडतड प्रवासही अगदी त्याच्यावर प्रगती करेल. पण ध्येयशून्य माणूस रस्ता कितीही सोपा असला तरी कुठेही पोहोचणार नाही. आपले ध्येय आजच ठरवा. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल ना, महाराज त्याचा योग्यक्षेम निश्चित चालवतात
व सदैव त्याच्या पाठीशी असतात. स्वामी महाराज, माझ्या पायात इतके बळ द्या ना की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेन, आणि मला चांगली बुद्धी द्या. चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो, पण त्याची साथ कधी सोडत नाही, एवढे मात्र खरे आहे. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण त्यांना साथ कधी देत नाही. ध्यानात ठेवा, निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते. जर नशीब काही चांगले देणार असेल ना, तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होत असते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल ना, तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवा, न मागताही खूप काही तुम्हाला मिळेल. हे लक्षात ठेवा. हे सोनेरी शब्द अक्षर सुमने इतके हळुवारपणे घ्यावीत की त्याची गोडी अमृताला लाजवू पाहते. श्री स्वामी समर्थ असे म्हणावे. ही शब्दमाला आपल्या कंठात नेहमी असावी. पाहता पाहता आपले तेजपूज्य स्वरूप ती तुमच्या कंठात पाजरू देऊन तुम्हाला सुशोभित करेल, आणि या स्वामी नामाचा सोनेरी फलक तुमच्या कर्तृत्वाला उजाळा देईल, व तुम्ही अजरामर व्हाल. तुम्ही भक्त, साधक, उपासक, सेवक, चाकर असे कोण आहात ते ही शब्दरूपी सोनेरी कडांनी सजलेली अक्षरावली तुम्हाला सांगेल, व नक्कीच तुम्ही चांगल्या मार्गाला लागाल. श्री स्वामी समर्थ कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत, कधीच रिकामे ठेवणार नाहीत. जे जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले आहे त्याची भरपाई ते अनन्य गोष्टींनी करतात. एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते. स्वामींच्या योजना अतिशय अंतर्मग असतात, म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच आपण करायचं. आपण त्यांना जास्त प्रश्नावली करायची नाही. ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतेच ना, मग लोणी प्रकट करण्यासाठी ताक घुसळावे लागते, आणि अगदी तसेच नामात सर्व कृपा दडलेली आहे. या कृपेचा अनुभव हवा असेल तर निरंतर नाम घ्यावेच लागते, एवढं मात्र नक्कीच आहे. जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृती देते तेव्हा तिचे रूपांतर सेवेत होते, आणि जेव्हा स्वामींना असे पात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरुवात करतात, व त्या शरीरामध्ये भक्ती, विश्वास, साहस, रचनात्मक कृतज्ञता आणि आदी ईश्वरीय गुण चमकतात. या शरीरालाच सेवेकरी असे म्हणतात, आणि जो स्वामींच्या सेवेत असतो ना त्याला जे प्राप्त होऊ शकते. स्वामी बघतो, आपण श्री स्वामींना मनापासून हाक दिली तर आपल्याला स्वामी दर्शन देतात. आपला सर्व प्रपंच भार स्वामींवर सोडा, ते सांभाळतील. नित्य स्वामी नाम घेत राहा. स्वामी समर्थ आपल्यावर लक्ष ठेवून आहेत, एवढे मात्र खरे आहे. या विश्वात सर्व मानवासह पशु, पक्षी, प्राणी सर्वांचे चालक, मालक आणि पालक स्वामीच आहेत. स्वामींचे सर्वांवर खूप प्रेम आहे, आणि या प्रेमापोटी स्वामींनी अवतार घेतलाय, आणि तुम्हा आम्हा सर्वांना नामाचा उपहार दिलाय. मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करावयाची असेल तर ते आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत, म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या सोबत व्यक्त करावी. नक्कीच तुमची इच्छा ते मनापासून पूर्ण करतील. स्वामी म्हणतात, मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही, आणि सुखांच्या आनंदात कुणी झोपत नाही. याला जीवन म्हणतात. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी नेहमी असतात. माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीपथावर पोहोचतो. केवळ तुमच्या पायांशी बसून राहणं हे देखील तुमचं पूजन आहे स्वामी. तुमच्यापासून दूर असताना तुमचं चिंतन करणं हे देखील तुमचं पूजन आहे स्वामी. हातात जपाची माळ नाही, की मुखात पूजाविधीचे अखलित मंत्र नाहीत, किंवा सोडोपचार पूजनाचा थाटमाटही नाही. सुगंधित फूल नाही, रसाळ फळ नाही, घमघमणारे अत्तर नाही, किंवा गोमातेच्या तुपाच्या प्रशांत निरंजनाची आरती नाही, परंतु प्रत्येक क्षण तुमचाच विचार करणं हे देखील तुमचं पूजन आहे स्वामी. सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागतील. प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावेच लागेल. भावनांच्या आणि वेदनांचा हिशोब कधीच लावता येत नाही. जगात, जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरे नक्कीच जावे लागेल. आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच असतात. काही फांदींसारखी असतात, जास्त जोर दिला की तुटणारी असतात. काही पानांसारखी असतात, अर्ध्यावर साथ सोडणारी, आणि काही काट्यांसारखी असतात, सोबत असून टोचत राहणारी. आणि काही मुळांसारखी असतात, न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. चिंता ही धोक्याची घंटी आहे. म्हणून बोला, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरूंना जे आवडते ते करणे आणि ना आवडते ते सोडणे म्हणजे गुरुसेवा आहे. महाराजांना काय आवडते ते म्हणजे नामस्मरण.
कोणत्याही परिस्थितीत समाधान, नेहमी गोड वाणी, आपल्या चांगल्या वागण्याने लोक जोडण्याची कला. महाराजांना काय आवडत नाही? ढोंग, आळस, अभिमान, परनिंदा हे महाराजांना आवडेच नाही. एवढे सांभाळावे आणि फक्त श्री स्वामी समर्थ हे नामजप करावे. तुमच्या सगळ्या इच्छा नक्की पूर्ण होतील. वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणे हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली नक्कीच आहे. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेहीच पुण्य या जगात नाही. पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी आणि तुमचे नामस्मरण विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करीत जावे. नाही मला आता तुमच्याशिवाय आसरा असे म्हणून त्यांना मनपूर्वक नमस्कार करावा. मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने नक्की मिळत असते. आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करीत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागत असतो. एकाने देवाला विचारलं होतं की कोणत्या प्रकारची माणसं तुमच्याजवळ असतात. देवाने छान उत्तर दिलं, ती माणसं जी बदला घेण्याची क्षमता असून सुद्धा दुसऱ्यांना माफ करतात, त्यांना आम्ही नेहमी सहारा देत असतो. जेव्हा ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली तेव्हा त्याने मनुष्याला 3 पाने दिली आहेत. पहिल्या पानावर जन्म आहे आणि तिसऱ्या पानावर मृत्यू आहे. मग दुसरे पान कोरेच ठेवले आहे. त्यावर काय लिहायचे हे मनुष्यावर सोडले. मनुष्य जसे कर्म करतो तसे ते पान भरत जाते. या दुसऱ्या ज्या पानालाच जीवन असे म्हणतात. एक लक्षात ठेवा, आपण किती सहजपणे बोलून जातो की आम्ही स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही. ही पदवी नाही, हुद्दा नाही, तो एक मिळालेला जन्म आहे. पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्या पूर्ण पुण्याईचे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे. ही संधी परत येणे नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न असावा. होईल सगळं नीट. तुमच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते फक्त काही वेळासाठी असतात. थोडा वेळ लागतो पण त्याचं उत्तर नक्कीच मिळेल तुम्हाला. ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना फक्त शिक्षा भेटते. तुम्ही काही करू नका, कारण तुम्ही आणि ते वेगळे आहेत. टेन्शन घेणं सोडा रे. आयुष्य असं पटकन डोळ्यासमोरून निघून जातं, कळत सुद्धा नाही. जे आहे त्यात आनंदी राहा. पैसे कमवा, खूप कमवा, पण जे काही आहे ते स्वतःच्या जीवावर कमवा आणि फक्त कोणाला फसवू नको. ते टिकत पण नाही. मागचा वर्ष संपलाय. जे काही असेल ते मागेच ठेवून पुढे चला आणि आनंदाने पुढे चालत राहा. एवढेच तुम्ही मनापासून करा, कारण जेवढ्या गोष्टी तुम्ही आनंदाने कराल आणि मनापासून कराल तेवढेच तुम्ही यशस्वी होत जाल आणि चांगल्या मार्गावर जाल. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पहिल्यांदा संकटाशी मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिका. जीवनाचे एक तत्व आहे, जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्यासमोर उभे राहा. जीवनाचा तुमचा कोणी किती तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका, कारण चोरीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो, पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसतं. जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील ना तर 3 गोष्टी शिकल्या पाहिजे. काहीही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाहीये. स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते. आपण आपल्याकडून जे हवे ते आपण स्वामींकडून मागत राहतो. आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. ते आपल्याला कधीच सोडून जात नाही, ते लक्षात घ्यावे. आणि प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते आणि तिला अधिक सकारात्मक नक्कीच करत असते. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींकडून ठेवा, इतर लोकांकडून नको. अडचणीत असाल, स्वामी तारतील. एकटे असाल ना तर स्वामी सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर दाखवतील. अश्रू थांबत नसतील तर ते पुसतील. फक्त स्वामींना आतुरतेने साथ घाला, नक्कीच ते तुमच्या मदतीला येतील. मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल तर ते आपल्या हक्कांच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच श्री स्वामींसोबत करा. म्हणजे तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही आणि स्वामी तुमच्या सर्व इच्छा या मनापासून ऐकून घेतील आणि पूर्ण करतील. जेव्हा आपण श्री स्वामी महाराजांच्या सानिध्य देतो तेव्हा श्री स्वामी महाराज काय करतात तर आधी तुमचे जे भोग आहेत ना ते तुमच्या मार्गात आणतात आणि तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात. सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहतं. व मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो.
तसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोगरूपी गाळ बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी महाराज भक्त म्हणून स्वीकारतात. म्हणून आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी, संकट, दुःख आलं तरी कधीच त्यांना सोडव असं म्हणू नका. फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद द्या इतकं सांगा. ते भक्त वत्सल आहेत, भक्तांवर प्रेम करणारे आहेत. सोडव म्हणलात तर ते कर्म पुढे ढकलतीलही, पण पुन्हा केव्हा तरी ते तुम्हाला भोगावेच लागतील. एवढं नक्की. भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे असतात. डॉक्टर जोवर ती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो. एकदा का ती गाठ मुळासकट निघाली की पुन्हा संकट उद्भवण्याचा संबंध नाही. तसे कर्म पूर्ण भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही. जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती, श्रद्धा अविचल राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडून करून घ्या. आणि एवढेच मागणं मी तुमच्याकडे मागतो. आणि स्वामी समर्था, तुमच्या चरणी मला जागा द्या आणि तुमच्या सेवेमध्ये राहण्याची मला ताकद द्या. आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं, कुणाशी काही बोलू नये. अशा वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहिती असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकवावयास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग आहे. ही सृष्टी स्वामींची आहे. स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे. या पृथ्वीवरील मानवाचे जीवन सोपे सुटसुटीत करायचे आहे. स्वामी भक्तो आणि ह्या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठीच संसाराच्या महापुरात उडी घेतली आहे आणि या पृथ्वीवर आलो आहोत. आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत. आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे. अनन्य भक्ती आणि अतूट अभेद्य श्रद्धेने, भावनेने भारलेले आपले कर्म नक्कीच करायचे आहे. पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरणही कसेही किंवा कुठेही केले तरी ते स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचते. फक्त तुम्ही एक मुखाने म्हणत जा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणं गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती स्वामीवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून राहतो त्याचे स्वामी कृपेने सुख प्राप्त होते. म्हणून स्वामी समर्थांना तुम्ही मनापासून एकच प्रार्थना करायची आहे. माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक वा घटना यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तूच पाठवत असतोस. माझ्यातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी, माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तूच त्यांना पाठवत असतोस. हे स्वामी समर्था, आज आम्हाला बाळांना तुम्ही ही समज दिली आणि तुमच्या भक्ती मार्गामध्ये राहण्याची ताकद दिली. त्यासाठी स्वामी समर्था तुमचे मनापासून धन्यवाद आणि तुमचे मनापासून धन्यवाद मी करतो. हे स्वामी महाराज, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वात सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, सद्गुरू श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय असं म्हटल्यावर जी आपल्या अंगात जी एनर्जी येते ती वेगळीच असते आणि त्या एनर्जीने आपण सर्व काही प्राप्त करू शकतो. एवढे मात्र नक्कीच खरे आहे. मित्रांनो, विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं, पण ते आपल्याला कुठे ना कुठे नक्कीच फायदा देणारं असतं आणि ते आपल्यासाठी चांगलंच असतं. जगातला सर्वात पहिला कॉर्डलेस फोन हा देवाने तयार केला. त्याला त्याने नाव दिले प्रार्थना. तो कधीही त्याचा सिग्नल गमावत नाही आणि तुम्हाला त्याला कधीही रिचार्ज करावे लागत नाही. त्याला कुठेही वापरा आणि कसेही वापरा, फक्त नामस्मरण करा, नक्कीच तुमचे सिग्नल स्वामींपर्यंत पोहोचतील. असा तो कॉर्डलेस फोन आहे आणि ते म्हणजे प्रार्थना. कधी कधी सगळं संपलं, आता काही होऊ शकत नाही असे वाटते, असा आपण समज करून घेतो. आपण आपल्यालाच घाबरतो परंतु थोडंसं शांत राहिलं, स्वामींचे वचन भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आठवले आणि खंबीरपणे परिस्थितीचा सामना केला तर नक्कीच आधार मिळतो आणि पुढचा मार्ग दिसून येतो. म्हणून स्वामींना शरण जावे आणि स्वामींच्या नामस्मरणात दंग नक्कीच राहावे. एवढे लक्षात ठेवा, स्वामी सेवेत श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेत असतात. ते आपला संयम बघत असतात. आपल्याला भरपूर अडचणी व संकटेही निर्माण तेच करत असतात.
बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते. बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडतात, पण ते चुकीचे आहे. आपण का विसरून जातो की संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटाहूनही मोठे आपले स्वामी आहेत. म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहावे. कारण स्वामींनी एकदा आपल्याला जर हात दिला तर ते सोडत नाहीत आणि कधी नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे राहतात आणि येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी करतात व नंतर आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. म्हणून कृपा श्री स्वामी समर्थांची असं म्हणून तुम्ही पुढे चालत राहा. तुम्हाला तुझ्या हृदयात आणि तुझ्या देव्हाऱ्यात आणून तर ठेवलेस, पण तुझ्यात विश्वास, मन मग्न आहे आणि औपचारिकरित्या म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्या समोर बसावे असे स्वामी म्हणतात. माझ्याशी बोलावं म्हणून रोज मी तुझी आतुरतेने वाटही बघतो. एक लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना तर तो हात मी आयुष्यभर सोडत नाही. मी नेहमीच त्याच्या सोबत असतो असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. मार्गाने चालताना जो नाम घेतो ना त्याच्याकडून पावलोपावली यज्ञ घडतो असे समजावे. जो माणूस धंदा करताना नाम घेतो त्याला सतत समाधानाची सौभ्य लाभते. जेवताना प्रत्येक घासाबरोबर जो नाम घेतो त्याला भोजन करूनही उपवासाचे फळ मिळत असते. भोग भोगताना किंवा त्याग करताना जो नाम घेतो त्याला उणिवांचे बंधन लागत नाही आणि तो नाम घेतच राहतो. म्हणून नामामध्ये भरपूर शक्ती आहे. म्हणजे शक्तीचा उपयोग तुम्ही नक्कीच केला पाहिजे. मित्रांनो, त्या शक्तीचा उपयोग करून तुम्ही तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करू शकता. म्हणून नामस्मरण आणि स्वामींची सेवा तुम्ही नक्कीच केली पाहिजे आणि चांगल्या मनाने केली पाहिजे. मग तुम्हाला त्याचे चांगले फळ हे नक्कीच मिळेल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. जर तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी ओम, स्वामी ओम, स्वामी ओम.